मित्रांनो नमस्कार. तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात नेवा राजकारण. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय मित्रांनो थोडासा अनकॉमन आहे, म्हणजे मी ज्याच्यावर नॉर्मली बोलत नाही असा आहे. तो म्हणजे सिने कलाकार. मी फारसे सिनेमे बघत नाही, टीव्ही पण, म्हणजे त्याला काय सिरियल्स किंवा ते पण काही मला त्याची आवड नाही. त्याच्यामुळे सिने कलाकारांना मी तसा कमीच फॉलो करतो. पण यावेळी हा विषय निवडण्याचं कारण हे आहे की संकर्षण कऱ्हाडे एक अतिशय छान उभरते कवी आहेत. त्यांची एक कविता ही फार लोकप्रिय झाली आणि ती मल्टिपल व्हॉट्सअप ग्रुप्स मधनं फॉरवर्ड होते. लोक एकमेकाला पाठवतात आहे. आणि हे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत हे बहुतेक सगळे मध्यमवर्गीयांचे आहेत. तेच मध्यमवर्गीय ज्यांना मोदी सांगत आहेत की मतदान करा, मतदान करा, मतदान करा. पण हे मध्यमवर्गीय, अर्थात सगळे नाही पण काही, मतदान न करण्याचा बहाणा शोधत आहेत. इथे या कवितेचा उल्लेख करण्याचं कारण हे की ही कविता, सुंदर कविता, मतदान न करण्याकरता प्रोत्साहित करते. हे असं मी का म्हणतो हे मी पुढे तुम्हाला सांगतो. त्याआधी या म्हणजे मागच्या आठवड्यात घडलेल्या काही एक दोन तीन महत्वाच्या घटना बघू आणि मग आपल्या मुख्य विषयाकडे जाऊ. सगळ्यात अर्थात महत्वाची घटना ही की राहुल गांधींनी शेवटी बळजबरी बळजबरी त्यांनी आपल्या आईच्या कॉन्स्टिट्युन्सी रायबरेलीहून आपला त्यांनी शेवटी नामांकन पत्र दाखल केलेलं. ते रायबरेलीहून निवडणूक लढणार आहेत. म्हणजे त्यांना 2019 मध्ये स्मृती इराणींनी अमेठीमधनं हरवल्यानंतर ते वायनाडला गेले होते. आता ते वायनाडला त्यांनी यावेळेला इलेक्शन लढले, पण यावेळेला तिथे त्यांना लेफ्टिस्टांनी सपोर्ट न दिल्याने त्यांना ही भीती वाटते आहे की ते वायनाडमध्ये निवडणुका हरतात की काय. त्याच्यामुळे मग शेवटी नाईलाजाने त्यांनी रायबरेलीला आपलं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे. त्यात एक छोटासा शॉर्ट, ज्याला युट्यूबच्या लँग्वेजमध्ये शॉर्ट म्हणतात, असा तो एक व्हिडिओ मी इंडिक विचारच्या चॅनलवरती अपलोड केलाय. मित्रांनो तो तुम्ही नक्की बघा. त्यात सोनिया गांधी त्या रायबरेलीच्या इलेक्शन ऑफिसमध्ये येतात आहे आणि त्या आधी येतात लगबग करून. म्हणजे त्यांचं वय जवळजवळ 79 आहे, कॅन्सरच्या पेशंट आहेत त्या. पण त्या आधी येतात. त्यांच्यानंतर हाफत हुफत मल्लिकार्जुन खरगे येतात. अतिशय विनोदी साईट ती. आणि त्याच्यानंतर राहुल गांधी, त्याच्यानंतर अजून कुठेतरी दोघं येतात आणि मग राहुल गांधी कुठेतरी कोपऱ्यात दिसतात. म्हणजे मला असं अक्षरशः वाटलं की त्यांना लहान पोराला जसं त्याचं बखोटं धरून आणतात ना, तसं सोनिया गांधींनी त्याला बहुतेक राहुल गांधींना रायबरेलीत उभं केलेले दिसते. त्याच्यामुळे या निवडणुकांचे किंवा रायबरेलीचा निर्णय काय लागेल हे काही मला वाटतं वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे राहुल गांधी हातील तसं नाही, पण राहुल गांधींना ते काही सोपे निवडणुका नाही. एकूणच जे काय वातावरण आहे त्याच्यावरून निवडणुकांचे निकाल काय लागतील हे, नंबर्स कदाचित 350 येतील, 350 येतील, 370 येतील वगैरे, तो भाग वेगळा. पण निवडणुका ऑलरेडी त्यांचे निकाल काय येतील हे मला वाटतं आधीच आपल्याला कळायला हरकत नाही. याच्याकरता अजून एक दोन मी छोट्या छोट्या घटना सांगू इच्छितो. राहुल गांधींचा तुम्हाला उत्साह सांगितला मी. आता एक 3 दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे एक मोठे नेता म्हणजे अखिलेश यादव यांचे काका, त्यांचं नाव शिवपाल यादव, ते एकदा कॅम्पेन दरम्यान असं म्हणले की इथे भाजपच्या कॅन्डिडेटला प्रचंड मतांनी जिंकवा. आणि त्यानंतर मग त्यांनी सावरून घेतलं की हे नाही नाही, मी असं नव्हतं म्हणत, मी समाजवादी पक्षाचा का काँग्रेसचा म्हणत होतो वगैरे वगैरे. घटना नंबर 1. त्याच दिवशी अधीर रंजन चौधरी, बंगालचे काँग्रेसचे एवढे मोठे नेता आणि काँग्रेसचे लोकसभेमधले एलओपी, म्हणजे ज्याला काय म्हणतात नेता प्रतिपक्ष आहेत, ते बंगालमध्ये कॅम्पेनिंग करत असताना असं म्हणले की बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान केलेले केव्हाही चांगले. मित्रांनो या दोन्ही घटना 12 तासाच्या अंतरात घडल्या आहेत. मला या दोन्ही घटना कोइन्सिडन्स वाटत नाही, योगायोग नाही आहे. त्यात अजून ऍड करण्यासारखी गोष्ट ही की शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांचं याच्या आधी प्रचंड भांडण झालं होतं. शिवपाल यादव यांनी आपला वेगळा पक्ष काढला आणि अधीर रंजन चौधरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल का शेर म्हणतात आणि ते भाजपमध्ये यावं म्हणून बंगाल भाजप जी आहे ती अतिशय ऍक्टिव्हली काम करते आहे, हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. त्याच्यामुळे हे दोन्ही मला योगायोग वाटत नाही. असो, अजून एक महत्वाची घटना संकर्षण कराडे आणि सिने कलाकारांपर्यंत जाण्याआधी, उज्ज्वल निकम फेमस
पब्लिक प्रॉसिक्युटर आणि ज्यांनी पाकिस्तानी इस्लामिक टेररिस्ट अजमल कसाब याला फाशी देण्यामध्ये फार मोठा त्यांनी रोल निभावला, ते उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट दिलेले आहे. महत्वाचे म्हणजे पूनम महाजन, प्रमोद महाजन यांची कन्या, हिचे तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलेले आहे. आणि म्हणजे भाजपने हे करून आम्ही जो मनुष्य टेररिस्ट लोकांना फाशी देतो किंवा जो इस्लामिक आतंकवादाविरुद्ध उभा राहतो, जो देशाच्या शत्रूविरुद्ध उभा राहतो, आम्ही त्याच्याकरता आहे, आम्ही त्याच्यासाठी बरोबर उभं राहू, हा संदेश भाजपने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काँग्रेसला अर्थात तिथे सॉलिड भाजपने कॉर्नर केले. तर संकर्षण कराडे, आता ही जी संकर्षण कराडे यांची ही कविता आहे, ही जसं मी सांगितलं ही कविता अतिशय सुरेख आहे, मलाही फार आवडली. या कवितेमुळे मित्रांनो दोन गोष्टी झाल्या. पहिली ही की संकर्षण कराडे जे तसे वेल नोन कलाकार आहेत ते आता स्टार झाले. दुसरी ही की या कवितेत मांडलेला जो विचार आहे, या कवितेच्या मागचा जो विचार आहे, त्याच्यामुळे कोणत्या राजकीय पक्षांना फायदा होईल हे लगेच स्पष्ट झाले. इंग्रजीत एक अशी म्हण आहे की द प्रूफ ऑफ द पुडिंग लाईज इन द इटिंग, म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव कशी असते हे खाल्ल्याशिवाय कळत नाही. तर आता ही कविता पब्लिश झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संकर्षण कराडे यांना फोन केला आणि राज ठाकरेंनी तर हद्द केली. त्यांनी त्यांना डायरेक्ट घरी बोलवून घेतलं. त्यातही संकर्षण कराडे यांनी खूप वर्णन करून करून सांगितले, मी कसं राजसाहेब साहेबांच्या घरी गेलो, मला वाटलं मला मारतात बिरतात की काय वगैरे असलं. त्यांनी ते जरा त्याला जास्त त्यांनी काय म्हणतात त्याला मिर्च मसाला लावून ते सगळं वर्णन केलंय. असो, तर उद्धव ठाकरे शरद पवारांनी त्यांना फोन केला, राज ठाकरेंनी त्यांना घरी बोलवून घेतले. आता विचारायचा प्रश्न हा की या एवढ्या मोठ्या नेत्यांना या छोट्याशा कलाकाराची काय गरज पडली असावी. तर त्याला मला सुचलेलं पहिलं उत्तर हे, माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार हा की या तिघांनी त्यांना तिकीट ऑफर केलं असतं, त्यांनी त्यांना उमेदवारी ऑफर केली असणार, कदाचित लोकसभेची पण विधानसभेची तर नक्कीच. कारण या तिन्ही पक्षांकडे अक्षरशः उमेदवारांचं दुर्भिक्ष आहे. त्यांनी ज्या प्रकारचे कॅन्डिडेट त्यांनी निवडलेले आहेत ते तुम्ही बघितले तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे वेल नोन फेसेस, म्हणजे क्रेडिटेबल जाऊ द्या, ज्यांनी खरोखर राजकारणात काम केलं आहे आणि ज्यांची जनतेमध्ये काही इब्रत आहे, ज्यांना लोक चांगला नेता म्हणून ओळखतात ते जाऊच द्या, पण वेल नोन फेसेसची सुद्धा, लोकप्रसिद्ध असलेले लोकांची सुद्धा त्यांच्याकडे अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संकर्षण कराडेंना त्यांनी तिकीट ऑफर केलं असेल, लोकसभेचं कदाचित, लोकसभेचं पण विधानसभेचं तर नक्कीच. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट ही की या कवितेमध्ये जो मांडलेला विचार आहे तो फार मित्रांनो बारीक आणि फार महत्वाचा होता. हे संकर्षण कराडे काय करतात पहा, ते या कवितेतनं सांगतात की मनसेला फारसे यश मिळालेलं नाही, राष्ट्रवादीचं घड्याळ या साहेबांच्या हातावरून त्या साहेबांच्या हातावर गेलं, धनुष म्हणजे शिवसेनेला ते क्रिटिसाइज करतात वगैरे, सगळं सगळं काँग्रेसलाही त्यांनी लक्ष केलेलं आहे. पण त्याचबरोबर ते सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात नाजूक शब्दात का होईना पण ते भाजपवर सुद्धा टीका करतात. ते हे सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतात की भाजपनी ही फोडाफोडी केलेली आहे. सजेस्ट नाही करत, ते डायरेक्ट म्हणतात आहे की भाजपनी पक्ष फोडलेले आहेत. आता हा जो त्यांनी जो विचार मांडलेला आहे की भाजपनी फोडाफोडी करून सत्ता काबीज केली, तो विचार भाजपच्या एका मतदारांमध्ये, एका कोहर्टमध्ये तो चांगला प्रबळ आहे. हे मतदार जुने भाजपचे मतदार आहेत. म्हणजे आता माझे वडील गेले, एक वर्ष होत आलं त्यांना, पण ते असते तर त्यांना हे नक्कीच आवडलं नसतं, मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. आणि असे हे जे जुने भाजपवाले होते त्यांना ही फोडाफोडी वगैरे बिलकुल आवडत नाही. फक्त फक्त म्हणजे वयस्कर असं नाही, तरुण लोक सुद्धा आहेत, 40शीतले 50शीतले, ज्यांनाही असं वाटतं की फोडाफोडी नसती केली तर चांगले झाले असते. तर हे जे मतदार आहेत त्यांना संघर्षण कराडे पेटवण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना सांगू इच्छितात की या बाकी बाकी पक्ष जरी नालायक असले तरी तुमचा पक्षही काही तेवढा चांगला नाही, तेवढा धुतल्या तांदळासारखा नाही जेवढा तुम्ही समजता. आणि म्हणून मी म्हटलं की ज्या मध्यमवर्गीयांना मोदी सांगतात की मतदान करा, मतदान करा, मतदान करा, त्यांना संघर्षण करायला सांगू इच्छितात की मतदान नाही केलं तरी चालेल. हा त्याच्या मागचा मित्रांनो अतिशय पॉवरफुल विचार. आता मतदान नका करू असं जर का सांगत असतील आणि मनसेला मनसेवरची टीका आहे कवितेमध्ये,
उद्धव सेनेवरती आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, जर का हे खरं असेल तर मग त्यांच्या मतदानांना फरक पडत नाही का? तर मित्रांनो, त्यांचे मतदार उरलेच फार थोडे आहेत. म्हणजे भाजपचे एक रफली 40%, ऑल इंडिया लेवलवरती 40% म्हटले तर राष्ट्रवादी किंवा उद्धव सेनेचे महाराष्ट्रातले 10, 12, 8, 9% मतदार आहेत मित्र. आणि ते जे काय उरले आहेत ना, ते कोर मतदार आहेत. ते पेटून मतदान करतात आहे, कारण त्यांना माहित आहे की आपणच आहे आणि त्यांना आपल्या साहेबांना वाचवायचं आहे, त्यांना दुसरा विचार नाही. हा भाजपच्या आणि त्या मतदारांमध्ये मोठा फरक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शंकरशन कराडे एका पद्धतीने भाजपच्या मतदारांना मतदान न करण्याकरता प्रोत्साहित करत. मित्रांनो, इथे नोंद घेण्यासारखी बाब ही की भाजप मतदारांना हे सांगते की तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही जो कार्यक्रम डिलिव्हर केला त्याच्यावरती बेस तुम्ही मतदान करा. तुम्ही राम मंदिरावर मतदान करा, तुम्ही 370 वर करा, आम्ही गरिबांना जी घरं दिली त्याच्यावर करा, गॅस दिले त्याच्यावर करा, नळ दिले त्याच्यावर करा, आम्ही जे सगळ्यांकरता उपयोगी येतील असे रस्ते बांधले, पूल बांधले, मेट्रो बांधले, त्याच्यावर मतदान करा. त्याच्यामुळे भाजपचा नॅरेटिव्ह हा या कार्यक्रमाभोवती आहे. भाजपचा स्टार 370 हा स्टार आहे, मोदी हे स्टार आहेत, राम मंदिर हे स्टार आहे. पण इथे त्याच्या विरुद्ध इथे काय आहे? यांना यांच्याकडे कार्यक्रम नाही, विरोधी पक्षांकडे कुठलाही कार्यक्रम नाही, सांगण्यासारखी कुठली अचिव्हमेंट नाही. त्याच्यामुळे मग कुणाला तरी स्टार बनवण्याकरता कुणाला तरी पकडून एखाद्या एखाद्या छोट्या मोठ्या नटाला किंवा एखाद्या घटनेला धरायचं आणि त्याच्यावरती नॅरेटिव्ह तयार करायचं. म्हणून संकर्षण कराडे. आता संकर्षण कराडेला उद्धव ठाकरेंनी फोन केला, शरद पवारांनी फोन केला, राज ठाकरेंनी बोलवून घेतलं, पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी त्यांचा साधा उल्लेख केला नाही. का? कारण भाजपला नॅरेटिव्ह बनवायला या कलाकारांची गरज नाही. त्याच्यावर तुम्ही हे विचारू शकता की भाजपने कंगना राणावत किंवा हेमा मालिनी सारख्या कलाकारांना तिकीट नाही दिली का? तिकीट दिली, पण त्या नॅरेटिव्ह बनवत नाही. त्या एवढ्या मोठ्या एका स्कीम मध्ये, एवढ्या प्रचंड भाजपच्या जिक्सॉ पझल मध्ये एक छोटासा पार्ट प्ले करतात. त्यांचा त्याच्यापेक्षा मोठा रोल नाही. त्याच्या विरुद्ध इथे काय होतं आहे? संकर्षण कराडेचा वापर होतो आहे. कशा करता? नॅरेटिव्ह बनवतात. ही काही मित्रांनो एक घटना आहे असं नाही. त्याचे अजून एक उदाहरण घ्या. मी वरती सुरुवातीला उल्लेख केला की उज्ज्वल निकमांना भाजपने तिकीट दिले आणि त्यांना तिकीट दिल्याबरोबर काय झालं, तर त्यांच्या विरुद्ध अतिशय ज्याला काय म्हणतात बिलो द बेल्ट अशा भाषेमध्ये एक पोस्ट आहे. कोणाची? काँग्रेसवाल्याची, काँग्रेसच्या आयटी सेलवाल्याची नाही. ही पोस्ट आली कारण म्हणजे काँग्रेसचं नाव याच्याकरता कारण हे काँग्रेसच्या ज्या कॅन्डिडेट वर्षा गायकवाड त्यांच्या विरुद्ध उज्ज्वल निकम उभे राहणार, त्याच्यामुळे मग याची काळजी काँग्रेसला असली पाहिजे. पण त्यांच्या विरुद्ध पोस्ट कोणी केली मित्रांनो माहिती आहे? किरण मानेनी. तर तुम्ही विचारणाराच यायला हा किरण माने कोण? तर मित्रांनो, किरण माने हा अतिशय क्षुल्लक कलाकार आहे आणि त्यांनी 4 महिन्यापूर्वी उबाठा सेना जॉईन केलेली आहे. आता परत प्रश्न हा की हे उबाठा सेना जॉईन करण्याआधी हा किरण माने काय करत असे? ते किरण माने हा शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर डोंबराचे खेळ करत असे आणि तिथून शाहरुख खान त्याला चिल्लर फेकत असे आणि त्याच्यावर याचं घर चालत. विनोद जाऊ दे, पण हा मनुष्य किरण माने हा कोण कलाकार आहे हेच मला तेव्हा पहिल्यांदा कळलं जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांविरुद्ध अशाच अतिशय शिवराळ हलक्या भाषेत एक सोशल मीडिया पोस्ट केली. त्याच्यानंतर मी या माणसाविषयी थोडासा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्या हे लक्षात आलं की म्हणजे मी डोंबारी बिंबाऱ्याचा खेळ म्हटलं ते जाऊ दे, पण हा मनुष्य याच्याकडे काहीच काम नाही. हा फक्त हा फक्त शाहरुख खानचा बर्थडे आला की त्याची पोस्ट टाकायची. त्याची ही लँग्वेज बघा काय आहे, ह्याची लँग्वेज आहे. असं वाटतं की हा शाहरुख खानचा वर्गमित्र आहे आणि शाहरुख खान याला मोजत सुद्धा नाही. हा हेच काम करतो. मला वाटतं हा शाहरुख खानचा वापर केवळ याच्याकरता करतो की याच्यात त्याच्या नाव सांगून याला कुठे काही कामं मिळतात का, पण याला फारसे कामं मिळत नाहीत. महत्वाचं असं की काही महिन्यापूर्वी मुलगी झाली हो नावाची एक मराठी मालिका आहे, त्यातनं मित्रांनो याला काढून टाकण्यात. त्यावेळेला यांनी काय करावं? किरण मानेनी हा शरद पवारांकडे आणि यांनी शरद पवारांकडे गाराणे घातले की मला सिरियल मधनं काढून टाक. कदाचित याला सिरियल मध्ये घेतलंच शरद पवारांमुळे असं. आता तुम्ही म्हणणार काही काय हो, एवढे मोठे शरद पवार, एवढे मोठे नेता, ते ते काय किरण मानेला सिरियल मध्ये काम मिळावं म्हणून शिफारस करत असतील? मित्रांनो, मलाही जरा हे अतिरेक वाटला. पण तुम्ही लक्षात घ्या की केतकी चितळेला जो मनुष्य अटक करू शकतो तो आणि
त्यांच्या मर्जीवरती घेणारा उठघटकेचा राजा या दोघांनी मिळून केतकी चितळे सारख्या कलाकाराला अटक केली, ते लोक किती खाली जाऊ शकतात याची मित्रांनो तुम्हाला सहज कल्पना आली असेल. त्याच्यामुळे किरण माने सारखा क्षुल्लक कलाकार ज्याला काही दर्जा नाही तो शरद पवारांकडे गेला तर त्यात मला वाटतं काहीच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तर मी संकर्षण कराडेचं उदाहरणापासून सुरुवात केली होती. तर किरण माने दोन कलाकार झाले ज्यांचा वापर एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपला नॅरेटिव्ह बनवण्याकरता करत आहेत. नुसतंच नॅरेटिव्ह बनवणं नाही तर या कलाकारांमधनं आपल्याला उमेदवार मिळतात का आणि एखाद दोन जागा वाचवता येतात का, इतका डेस्परेट प्रयत्न मित्रांनो विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. तुम्हाला अजूनही मी सुतावरनं स्वर्ग गाठतो असं वाटतंय का? अजून मित्रांनो एक उदाहरण घ्या. सौमित्र नावाचे कवी आहेत, त्यांचं खरं नाव तसं नाव किशोर कदम, फार उमदा कवी आहेत, अतिशय चांगले कलाकार आहेत. त्यांची अशीच एक छान त्यांनी ज्याला आपल्या म्हणजे वराडी भाषेत बढिया म्हणता येईल अशी त्यांनी कविता काही दिवसापूर्वी केली होती, जिचं नाव आहे आपण बोलून निघून जायचं. मित्रांनो प्रसंग असा होता की मराठा आरक्षणाची ठिणगी पडलेली होती आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कॉमन प्रेस कॉन्फरन्स होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुरुवात करायच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या तोंडून असं वाक्य निघालं की आपण बोलून निघून जायचं. आता हे त्यांनी काय उद्देशाने म्हटलं होतं वगैरे माहित नाही, त्यांना माईक चालू होतं माहित नसावं. आणि त्याच्यावर किशोर कदमांनी ही कविता केली. फारच एक नंबर कविता. आता तुम्ही म्हणणार यात काय खास आहे, तर मित्रांनो राजकारण तेव्हा सुरू झालं जेव्हा सुप्रिया सुळेंनी ही कविता लगेच ट्विट केली आणि दुसऱ्या दिवशी पत्रकारांसमोर त्यांच्या त्या थरथरत्या आवाजात आणि डोळ्यात पाणी आणून वाचून दाखवले. एक गदी माडगुळकरांचं अतिशय सुंदर असं गीत आहे, हृदयी अमृत नैनी पाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. तर सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात सत्ता गेल्यापासून सतत पाणी असतं, रडतच असतं. त्या हृदयी अमृत किती आहे माहित नाही मित्रांनो, ते त्यांच्या घरचे लोकच आपल्याला नीट सांगू शकतील. पण सांगण्याचा मुद्दा हा की लगेच याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी राजकारण करायचा प्रयत्न केला. त्यांनी म्हणजे किशोर कदमांनी तर यातनं एकनाथ शिंदेना टार्गेट केलंच, पण सुप्रिया सुळेंनी सुद्धा तेच केलं. त्यांनी कवीचा खांदा वापरून एकनाथ शिंदेवरती गोळीबार मित्रांनो करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग लगेच उबाठाच्या काही नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, अजून कोणी काही त्याच्यावरती बोंबाबोंब केली, पत्रकारांनी कोलाहल माजवला. काय 2-4 दिवस हे चाललं, त्यानंतर तो आवाज विरून गेला. आज कोणाला ते आठवत सुद्धा नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा की छोटासा काही मुद्दा मिळाला तरी लगेच त्याचं राजकारण करायचं, हा विरोधी पक्षांचा याच्या मागचा एक उद्देश आहे. इथे किशोर कदमांचं अजून एकदा नाव घेईन मी. त्यांनी अजून एक याच्या आधी कविता केली होती, ती फारच छान कविता होती. ते काय हॉटेल वाला जो प्रकार झाला होता, शहाजी बापू पाटलांनी जे म्हटलं होतं, काय झाडी काय हॉटेल काय पहाड, हे जी कवी हे जे त्यांनी म्हटलं होतं त्याच्यावर किशोर कदमांनी अतिशय सुंदर कविता केली होती. काय हॉटेल काय पाटील अशी नावाची कविता आहे ती, त्याची लिंक इथे मी देईन माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन, तुम्ही नक्की वाचा ती. अतिशय उमदा कविता आहे. तर त्यावेळेला त्यांनी ही कविता केली होती मित्रांनो. ती केव्हा केली होती, जेव्हा 2.5 वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले होते, त्यावेळेला सौमित्र म्हणजे किशोर कदमांचं पेन नेम, त्यांनी ही कविता केली. तर हा असा सगळा प्रकार आहे. म्हणून मी तुम्हाला ही आता 3-4 उदाहरणं दिली. त्यावेळेला सुप्रियाताई किशोर कदमांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवत होते आणि नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत होता. तोच प्रकार आज उद्धव ठाकरे शरद पवार करत आहेत. उद्धव ठाकरेंनी तर किरण मानेंना पक्षात सुद्धा घेतलेलं आहे. आज संकर्षण कराडेंना वापरून त्याच्यावरनं काही नॅरेटिव्ह बनवता येतो का, हा प्रयत्न शरद पवार आणि उद्धव ठाकरे करत आहेत. तर हे इतकी मित्रांनो डेस्परेट सिच्युएशन का, कारण आजपर्यंत फक्त नॅरेटिव्ह बनवले, अल्पसंख्याकांचं लांगुल चालन केलं, जे काय केलं ते त्यांच्याकरता केलं आणि बाकी फक्त नॅरेटिव्ह बनवले, स्टोऱ्या बनवायच्या, पत्रकारांना हाताशी धरायचं आणि खसखस 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 पिकवायची. छोटंसं काही झालं भाजपच्या नेत्यांविरुद्ध कम झालं की त्याची लगेच मोठी स्टोरी तयार करायची. त्याचा समाजाला काही फायदा नाही. पण आजपर्यंत हेच केलं, त्याच्यामुळे आता सुद्धा हेच आहे. हा आता सुद्धा हाच प्रयत्न सुरू आहे. पण आता काय, खमके मोदी समोर उभे आहेत, ते सगळ्या नॅरेटिव्हचे बाप आहेत. त्यांना माहिती आहे कामही कसं करायचं, नॅरेटिव्ह कसं बनवायचं. त्याच्यामुळे आज हे दोन्ही तिन्ही सगळे पक्ष, काँग्रेसचं सुद्धा उदाहरण मी परत तुम्हाला देऊ इच्छितो की याच्यात काँग्रेस फार पहिल्यापासून मास्टर आहे. म्हणजे तुम्हाला आठवतं जेव्हा पहिल्यांदा
मोदी निवडून आले होते तेव्हा आमिर खान, शाहरुख खान, नसीरुद्दीन शाह ही लोक इंटरव्ह्यू द्यायचे. आणि या देशामध्ये एकूणच आता कसं काय वातावरण भयानक झालेलं आहे, अल्पसंख्याकांना इथे राहणं किती कठीण आहे, असा ते इंटरव्ह्यू मध्ये एक काय म्हणतात त्याला कोल्हेकुई ते करायचे. तुम्हाला मित्रांनो जर का हे आठवत नसेल तर आठवून देतो मी. दिव्य स्पंदना नावाची एक साऊथची अशीच किरकोळ कलाकार होती. ती काँग्रेस पक्षाचं सोशल मीडिया हँडल करत होती मित्रांनो. काय संबंध तिचं, काय तिचं टॅलेंट. म्हणजे तिचं तुम्ही कंपॅरिझन अमित मालवीयांशी करा, भाजपचे अमित मालवीय, जे काही तसे दिसायला तेवढे सुंदर नसतील, पण मित्रांनो तो मनुष्य IIT नाही. तो त्या त्या माणसाने काम केलेलं आहे आणि त्याला माहिती आहे काम कसं करायचं. दोन चार तुमचे काही डिसएग्रीमेंट असू शकतं, पण दिव्य स्पंदना त्याचे अजून एक उदाहरण घ्या. स्वरा भास्कर नावाची असं अजून एक अशीच किरकोळ सिनेतारका आहे. ती सुद्धा सतत भाजप विरुद्ध हिंदुत्ववाद्यांविरुद्ध गरळ ओकत असते. आणि हा काही ज्याला काय म्हणतात योगायोग नाही, हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा तिने एका समाजवादी पार्टीच्या मुस्लिम नेत्याशी लग्न केलं. म्हणजे ती त्याला भाईजान म्हणायची आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. एकूण मित्रांनो सगळी गंमत आहे. तर TMC सुद्धा, म्हणजे नुसतं उद्धव ठाकरेंना दूर देण्यात किंवा शरद पवार असं नाही, TMC सुद्धा मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर पार्था चॅटर्जी नावाचे एक त्यांचे मोठे नेता होते ज्यांना अटक झाली, ज्यांची पोतच्या पोतं भरून कॅश ही अर्पिता मुखर्जी नावाच्या सिने तारकाच्या घरी कशी काय सापडली. मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हा की महाराष्ट्रातली मावा आघाडी काय किंवा देशातली इंडिया आघाडी काय, यांची अवस्था अतिशय डिस्परेट आहे, वाईट आहे. म्हणजे ज्याला काय म्हणतात ना की बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तशी यांची अवस्था आहे. त्याच्यामुळे हे नॅरेटिव्ह बनवण्याकरता काही ना काही छोटे छोटे मुद्दे शोधत असतात. त्याच्यामध्ये संकर्षण कराडेसारखं कोणी सापडलं तर ते लगेच त्याचा वापर करतात. बाकी संकर्षण कराडेंची कविता छान आहे, सौमित्र सुद्धा छान कविता करतात, मात्र त्यांनी दोन्ही वेळेला कविता कराव्या, सगळ्या नेत्यांवरती कराव्या, फक्त भाजपच्या आणि हिंदुत्ववादी नेत्यांविरुद्ध नाही. एवढीच त्यांना विनंती. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.